calculate the length, height, width of object. What is the length of the object? What is the length of object? 75 plus 75 कशा असेल? 75 plus 15. कॉर्नर रेडियस 15 दिलेलं आहे ना. हे टोटल 15 mm आहे इथं. Okay, from center to see the image. So take the screenshot of this image. Screenshot घेतलं का? हो सर. हा, आणि हे इमेज तुमच्यावर शेअर केलेली आहे वर्ड फाईल. आता मला सांगा याच्यामध्ये लेंथ किती असणार आहे ऑब्जेक्टची? मेजर करा, लेंथ किती येते? 90 डिग्री 90 75 प्लस 15. कारण 15 देखील कन्सिडर करायला पाहिजे. इथं कॉर्नर असणार आहे ना. हा इथून जर तसंच कन्सिडर केला तर हे डिस्टन्स किती असणार आहे? टोटल 15 mm डिस्टन्स असणार आहे. 75 प्लस 15 टोटल लेंथ 90 डिग्री. 90. टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट किती असणार आहे? सो बेस प्लेट हॅव्हिंग 10 mm. 10 mm हा, ब्लॉक हॅव्हिंग द हाईट 25 mm. हा ब्लॉक आहे. ब्लॉक मध्ये ही कॅव्हिटी आहे, ही रिब आहे, याला रिब म्हणतात. ओके, सपोर्टिव्ह पोर्शन दॅट इज अ कनेक्टेड टू द ब्लॉक अँड द बेस प्लेट. सो दिस इज अ रिब पोर्शन. 10 or less than 10 mm थिकनेस, दॅट इज अ रिब. आता याच्यामध्ये हाईट किती असणार आहे? 25 प्लस 10 10 35 इजली हाईट. 35. हा, 35. करेक्ट. 35 टोटल 35 mm हाईट. नेक्स्ट, विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल विड्थ किती असणार आहे ऑब्जेक्टची? 40 25. हा, 25 प्लस हे डिस्टन्स, इकडचं डिस्टन्स म्हणजे हे किती असणार आहे? 15 mm डिस्टन्स. हाफ सर्कल, आता इथे जो आर्क ड्रॉ केलेला आहे दॅट इज अ 15 mm रेडियस. ओके, 15 mm रेडियस आहे. सो 25 प्लस 40 mm width. So we can see the object from the left side. लेफ्ट साइड कडून ऑब्जेक्ट बघतोय आपण, इकडून बघतोय ऑब्जेक्ट. So that is a side view, x direction. By using x direction means this is a front view of an object. This is the side view. इकडून आपण काय करायचं? फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं युजिंग x डायरेक्शन. हा टॉप व्ह्यू साठी, आणि इकडून बघत असताना साइड व्ह्यू साठी. ओके, ड्रॉ करत असताना त्याचा साइड व्ह्यू कुठे येणार आहे? टुवर्ड्स दी राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड व्ह्यू इकडून बघणार ना ऑब्जेक्टला. इकडून फोकस त्याच्यावरती केला तर त्याचा व्ह्यू कुठे येतो? प्रोफाईल प्लेन वरती येतो. आणि प्रोफाईल प्लेन ओपन केल्यानंतर तो कुठे येणार आहे? टुवर्ड्स दी राईट हँड साइड. ओके, सो फर्स्ट विजिबल पार्ट्स. विजिबल पार्ट्स काय असणार आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये? चेक करा. सो इन फ्रंट व्ह्यू वी कॅन सी, सो बेस प्लेट हे हा पोर्शन विजिबल असणार आहे फ्रॉम एक्स डायरेक्शन. ओके, so this is the visible portion. Next, so block, second part, block, it is also visible, this front portion only. या ठिकाणी हाफ सर्कल देखील असा हा दिसणार आहे, विजिबल असणार आहे. ओके, so this part it is also visible in front view. Visible part झाला. होल विजिबल नसणार आहे प्लेट मधला पोर्शन. ओके, नेक्स्ट, this triangular portion, this portion it is also visible. So this highlighted portion it is visible from the front view. Front view मध्ये हे सगळं दिसणार आहे. आणि कॅव्हिटी मध्ये इथं अनेक पार्ट राहिलेला आहे. कॅव्हिटी मधला हाफ सर्कल या ठिकाणी दिसणार आहे.
कॅव्हिटी म्हणा किंवा त्याला स्लॉट म्हटलं तरी चालेल. ब्लॉक मध्ये एक स्लॉट प्रोव्हाइड केला किंवा कॅव्हिटी दिले, हॅव्हिंग रेडियस 15, म्हणजे डायमीटर 30 असणार आहे त्याचं. ओके, हे समजलं का? फ्रंट व्ह्यू एक्स डायरेक्शन कडून आपल्याला हे पार्ट विजिबल असणार आहेत. प्लेटमध्ये बेस प्लेट इट इज विजिबल हॅव्हिंग लेंथ 90 अँड हाईट 10 mm. Similar way, block it is also visible having height 25 mm and length 50 mm. 50 by 25 mm चा आहे आणि बरोबर सेंट्रली या ठिकाणी काय रेडियस 15 चा या ठिकाणी हाफ सर्कल ड्रॉ केलेला आहे. आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, रिप देखील विजिबल आहे. रिप ऑल्सो विजिबल. 50 minus 90 means that is a 40 mm and height it is 25 mm. Okay, this is 40 mm. Because of this block it is having 50 mm. Total length of the object it is 90 mm. So 90 minus 50. So remaining is the 40 mm and the height of the block. So height of the block it is a 25 mm. That is a supportive rib. It is also visible. हे समजलं का सगळ्यांना? हो सर. हा, आता जरा थोडं फास्ट ड्रॉ करायचं आहे. प्रॉब्लेम आज फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू सगळे कम्प्लीट करायचं आहे. ओके, सो सी, first draw the horizontal line, reference line. माझ्यावर ड्रॉ करायचं आहे. स्केचबुक मध्ये ड्रॉ करायला घ्या. Okay, so then mark exactly 90 mm. Take 5 mm distance. Okay, then draw the offset lines exactly 5 mm away from the vertical and horizontal line. ओके, कंप्लीट झालं का ड्रॉ करून? ओके, फ्रंट व्यू position is here, side view and top view. Total length of the object is 90 mm. When we pick up this object as it is and place here, so corner will be, ओके, तो कॉर्नर कुठला अपेअर होणार आहे त्याच्यामध्ये? हा कॉर्नर अपेअर होणार आहे या पोझिशनला. सो टेक एक्झॅक्टली 90 mm. ओके, अँड हॅव्हिंग द बेस प्लेट. आता बेस प्लेट पहिल्यांदा ड्रॉ करतो या कॉर्नर पासून. सो टोटल हाईट 10 mm. ओके, so this is the base plate, it is visible. Next, base plate झाल्यानंतर block. So block portion having the height 25 mm. So 25 mm, it is a corner of block, it will be appears at this position. या पोझिशनला म्हणजे इथे या कॉर्नरला, कारण हे फ्लॅट विड्थ आपल्याला दिसणार नाहीये फ्रंट व्ह्यू मधून. तर हा कॉर्नर कुठे अपेअर होणार? या पोझिशनला. आणि टोटल किती mm वरती घ्यायचं आहे? 25 mm. सो टेक 25 mm अबव. ओके, 25 mm अबव. अँड टोटल लेंथ ऑफ द ब्लॉक, लेंथ ऑफ द ब्लॉक किती mm दिलेलं आहे? 50 mm. सो टेक 50 mm. अगेन 25 mm. Then draw the faint line.
आता इथे काय करायचे, फेंट लाईन ड्रॉ करायचे. फेंट लाईन ड्रॉ केल्यानंतर एक्झॅक्ट मिड पोर्शन. सो फर्स्ट वी फाइंड आउट द सेंटर पॉइंट that is having total length 50 mm. Take 25 mm point exact at the middle. Then draw the vertical center line. Okay. Then use the protector. Protector use करून काय करायचं, half circle having radius 15 mm. Take a radius 15 mm, exact 15 mm radius, and use the center point and draw the half circle that is visible in front view. Okay, so that visible, so draw the edges. So this shape, it is visible in front view. Also the edge, back edge, आता हा स्लॉट जो आहे तो टोटल थ्रू आउट नाही आहे, नाहीतर हा तसाच ब्लँक सोडला असता, मध्ये या ठिकाणी डार्क एज आलेली नसते, थ्रू आउट असता. तर आता थ्रू आउट नाही आहे, मध्ये या ठिकाणी काय असणार, ही एज विजिबल आहे ना. सो दिस एज इज विजिबल. सो ड्रॉ द थिक लाईन. थिक लाईन ड्रॉ करायचे. ओके. आणि नेक्स्ट आता रिबची पोझिशन बघा. रिब इट इज स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट कॉर्नर. कॉर्नर इथून स्टार्ट होते आणि एंड कुठे होते, टॉप एंडला. म्हणजे ती कुठे होणार आहे, एंड या ठिकाणी होणार आहे, म्हणजे या पोर्शनला. फ्रंटला ती काय दिसणार आहे, या एंड पासून इथपर्यंत दिसणार आहे, मधला पोर्शन दिसणार नाहीये. ओके. सो डायरेक्टली वी कॅन कनेक्ट द रिब एंड टू एंड. आता रिब या ठिकाणी, सपोर्टिव्ह पार्ट या ठिकाणी रिब अशी दाखवायचे. हे समजलं का सगळ्यांना, रिब कनेक्ट केलेले? हो सर. Yes, sir. हा. Yes, sir. आता हे सगळे विजिबल पार्ट झाले. ओके ओके, हे सगळे विजिबल झाले. इनविजिबल काय असणार आहे याच्यामध्ये? आता इनविजिबल काय असणार आहे, बेस प्लेट मध्ये होल दिलेला आहे. ओके. त्याचं डायमीटर किती आहे? बेस प्लेट मध्ये होल दिलेला आहे, त्याचं डायमीटर किती आहे? 15. हा, 15 mm डायमीटर आहे. आता तो 15 mm डायमीटर बेस प्लेट जे आहे, बेस प्लेट वरती काय करायला पाहिजे, 75 mm वरती पहिल्यांदा सेंटर लाईन घ्यायला पाहिजे. तर या कॉर्नर पासून इकडून 75 mm वरती सेंटर लाईन ड्रॉ करायची. ओके. नेक्स्ट द होल इट इज एक्झॅक्टली व्हर्टिकल. व्हर्टिकल आहे म्हटल्यानंतर सेंटर लाईन पासून दोन्ही साइड वरती किती किती mm वरती डॉटेड लाईन येणार आहे? 7.5. करेक्ट. 7.5. इथं व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ केली, 75 mm घ्यायचा आहे व्हर्टिकल सेंटर लाईन. 7.5 and 7.5 फॉर बोथ साइड विथ ड्रॉ द डॉटेड लाईन. आणि काय इनविजिबल, टेक 75 mm डिस्टन्स. 75 mm वरती मार्क करायचं. व्हर्टिकल सेंटर लाईन. Okay, then draw the dotted line exactly 7.5. 7.5, 7.5, and then draw the dotted line. Okay, complete झालं का सगळ्यांचं? आता काय राहिलेलं आहे याच्यामध्ये? Dimensions. हा, डायमेन्शन द्यायचे त्याच्यामध्ये. बेस प्लेट हॅव्हिंग थिकनेस 10 mm and block total height it is having 25 mm. use the extension, faint extension lines. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, ऑब्जेक्ट पासून 10 to 15 mm अवे डायमेन्शन द्यायचे आहेत. मी डायमेन्शन कसे दिलेत बघा, त्या पद्धतीने डायमेन्शन द्यायचे आहेत. ओके. टोटल 50 mm. आणि एक लीडर लाईन ड्रॉ केलेली आहे. लीडर लाईन चा यूज कशासाठी, तर डायमीटर किंवा रेडियस दाखवण्यासाठी. रेडियस याची किती mm आहे, रेडियस 15 mm. ओके. एवढे डायमेन्शन सफिशियंट आहेत. हे झालं का सगळ्यांचं कम्प्लीट?
कम्प्लीट झालं का सगळ्यांचं? हॅलो, अनिकेत झालं काय Yes, ड्रॉ sir. करून? ओके. हा झाले सर. आता टॉप व्ह्यू मध्ये कुठले दोन पॅरामीटर युज करणार आहे आपण याच्यामध्ये? आता या ठिकाणी युज केला लेंथ आणि हाईट युज केली, लेंथ आणि हाईट युज केली. टॉप व्ह्यू मध्ये काय लागणार आहे आपल्याला? हाईट युज करणार नाही. टॉप व्ह्यू मध्ये आपण काय युज करणार आहे? Length and लेंथ width. आणि करेक्ट, लेंथ आणि विड्थ करेक्ट युज करणार आहे. तर त्यासाठी लेंथची व्हर्टिकल लाईन्स, दोन्ही एंडच्या व्हर्टिकल लाईन्स, फ्रंट लाईन्स घ्यायच्या टॉप व्ह्यू मध्ये, ह्या दोन एंड लाईन्स. ओके. आता टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर हा ऑब्जेक्ट आहे असं पिकअप केला आणि तो या ठिकाणी ठेवला तर कुठला कॉर्नर अपेअर होणार आहे? हा बॅक एंडचा कॉर्नर कुठे येणार आहे? या कॉर्नरला इथं मॅच होणार आहे असं जर ऑब्जेक्ट मी इथं पिकअप करून ठेवला तर याच्यामध्ये हे इमॅजिन व्हायला पाहिजे इथून हा कॉर्नर जो आहे तो इथंच यायला पाहिजे, मगच तो बरोबर येणार आहे. तुम्ही काहीतरी वेगळं ड्रॉ कराल. आता टॉप व्ह्यू मध्ये काय काय विजिबल असणार आहे चेक करा. मी हायलाइट करतो टॉप व्ह्यू मध्ये. सो बेस प्लेट पोर्शन मध्ये हा पोर्शन विजिबल असणार आहे. सो दिस पोर्शन बेस प्लेट इट इज विजिबल. ऑल्सो होल इज विजिबल, होल देखील तो विजिबल असणार आहे. ओके, होल देखील विजिबल असणार आहे. देन इंटरनल टॉप व्ह्यू मधून टॉप व्ह्यू ड्रॉ करतो आपण. टॉप व्ह्यू मध्ये हा वरून बघितल्यानंतर हा पोर्शन दिसणार आहे, कॅव्हिटी मधला पोर्शन दिसणार आहे आणि सी शेप. ओके, सो दिस पोर्शन इट इज ऑल्सो विजिबल. दिस पोर्शन इट इज ऑल्सो विजिबल. सी शेप विजिबल असणार आहे आणि त्याचबरोबर काय असणार आहे? सो दिस इन्क्लाइन रिप पोर्शन, वरचा टॉप पोर्शन देखील. ओके, हा टॉप व्ह्यू मधून विजिबल असणार आहे. ओके, सो फर्स्ट कॉर्नर पासून पहिल्यांदा सी सिलेक्ट करायचं. सो सी आहे, सी शेप साठी काय करायचं? फर्स्ट कॉर्नर पासून तो टोटल किती एमएम आहे? या साईडला 30 mm, या साईडला 30 mm आणि इकडे किती असणार आहे? 50 mm. ओके, सो टेक 30 mm. ब्लॉक प्रिपेअर केला तर चालेल. विड्थ किती आहे? 40 mm आहे. सो टेक 40 mm फ्रॉम वन एंड. ओके, एवढ्याच ब्लॉक मध्ये तुमचं आन्सर फायनल असणार आहे. ह्या ब्लॉक मध्ये हे टोटल 40 mm विड्थ आहे, 40 mm विड्थ आणि त्याचबरोबर ही लेंथ किती mm आहे? 90 mm. ओके, सो ह्या कॉर्नर पासून ऑब्जेक्ट इथं पिकअप करून या ठिकाणी प्लेस केल्यानंतर सो कॉर्नर विल बी अपियर्स ऍट दिस पोझिशन. सो टेक 30 mm. हे 30 mm घेतलेली लाईन पहिल्यांदा वरचा टॉप सी शेप कम्प्लीट करायचा. देन हॉरिझॉन्टली 50 mm ब्लॉकचा जो पार्ट आहे हा वरचा ब्लॉक तो कम्प्लीट करतोय आपण पहिल्यांदा. बेस प्लेट घेतलेली नाहीये. टेक अ रेफरन्स फ्रॉम फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मधून रेफरन्स घेतला की तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन. आता हे किती mm घ्यायचं आहे? 30 mm. ओके, तर बेस प्लेट बघितला तर बेस प्लेट पण त्याच लोकेशनला तिथंच असणार आहे. बेस प्लेट देखील कम्प्लीट करून घेऊया. बेस प्लेट मध्ये आता बेस प्लेट मध्ये या ठिकाणी कॉर्नर आहे, रेडियस या ठिकाणी कितीच दिलेलं आहे? 15 mm ची रेडियस प्रोव्हाइड केलेली आहे. तर ऑलरेडी आपण काय केलेलं आहे? हे 15 mm इकडून काय घेतलेलं आहे? टोटल 15 mm घेतलेलं आहे. तर इकडे देखील काय करायचं आहे? 15 mm साठी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सेंटर लाईन साठी सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. या ठिकाणी कॉर्नर पॉइंट मिळेल. सो यूज दॅट कॉर्नर पॉइंट अँड टेक अ रेडियस 15 mm. घ्यायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? आर्क ड्रॉ करायचं. डायमेन्शन तुमच्या लक्षात आले असतील. या ठिकाणी टेक 15 mm and total width किती mm राहणार आहे? टोटल 25 mm. इकडून इथं दिलेलं आहे 25 mm.
बॅक एंड पासून हे दिलेलं आहे 25 mm. सो 25 mm इथे अपेअर होणार आहे. ओके, आणि तो सेंटर यूज करून काय करायचं आहे, इंटरनल होल, त्या ठिकाणी होल दिलेला आहे. तर टॉप व्ह्यू मध्ये तो होल विजिबल आहे. डायमीटर कितीचा आहे, 15चा. रेडियस 7.5. टेक रेडियस 7.5 अँड ड्रॉ द सर्कल. तो सेंटर पॉइंट यूज करून काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके, सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि बेस प्लेट कम्प्लीट झालेली आहे. बेस प्लेट मध्ये हा आर्क आणि हा सर्कल देखील विजिबल आहे. आता ब्लॉक मध्ये सेकंड पार्ट मध्ये काय राहिलेलं आहे, या ठिकाणी कॅव्हिटी, इंटरनल कॅव्हिटी रेडियस किती आहे त्याची, तर टोटल 15 mm आहे. बॅक एंड पासून बॅक एंड पासून प्रत्येक एंड पासून काय केलेलं आहे, 10 mm त्यांनी गॅप ठेवलेला आहे. तर 10 mm ऑफसेट लाईन्स 10 mm ड्रॉ करायच्यात, किंवा इथून वरून फ्रंट व्ह्यू मधून जर रेफरन्स घेतला तरी देखील चालेल. फ्रंट व्ह्यू मधून प्रत्येक वेळा डायमेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, ब्लॉकचा पोर्शन कम्प्लीट झालेला आहे. इंटरनल हा पोर्शन रेक्टँगल दिसणार आहे. कॅव्हिटी जरी हाफ सर्क्युलर जरी असेल, असं जरी कॅव्हिटी असेल तरी टॉप व्ह्यू मधून बघताना आपल्याला काय दिसणार आहे, रेक्टँगल दिसणार आहे. ओके, आणि फायनली रिब राहिलेले आहे. रिब मध्ये काय दिसणार आहे, 10 mm थिकनेस दिसणार आहे. सो टेक 10 mm and draw the parallel line. तर इथं ही रिब अपेअर झाली. आणि काय राहिलेलं का बघा, चेक करा. व्हिजिबल, इनव्हिजिबल काय आहे का टॉप व्ह्यू मध्ये, कुठली एज किंवा होल वगैरे काय राहिलेलं आहे का, नाहीये. कम्प्लीट झाला का टॉप व्ह्यू सगळ्यांचा. सर जरा परत सांगा. ओके, ओके, सी द ऑब्जेक्ट फ्रॉम द टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मधून बघत असताना आपल्याला बेस प्लेटचा पोर्शन कसा दिसणार आहे बघा. बेस प्लेट काय असणार आहे, बेस प्लेटचा पोर्शन दिसणार आहे. याच्यामध्ये कॉर्नरला या ठिकाणी रेडियस दिलेली आहे. रेडियस कितीची असणार आहे, 15ची, कारण की इथून 15 mm गॅप असणार आहे, इकडून 15 mm. सो टेक 15 mm फ्रॉम बोथ साइड. 15 mm साठी सेंटर लाईन ड्रॉ करून पहिल्यांदा सेंटर पॉईंट फाइंड आउट करून घेतला रेफरन्स लाईन्स घेऊन, आणि हा सेंटर पॉईंट मधून काय केला, 15 mm रेडियसचा या ठिकाणी आर्क ड्रॉ केला. ओके, आणि तो सेंटर पॉईंट युज करून या ठिकाणी सर्कल, डायमीटर किती आहे त्याचा, 15, रेडियस 7.5. इथं वरती तो फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत नव्हता, तो ड्रॉ करून घेतला. हा झाला बेस प्लेटचा पोर्शन झाला. नेक्स्ट, बेस प्लेट झाल्यानंतर ब्लॉक जो आहे, ब्लॉकचं डायमेन्शन किती दिलेलं आहे, 50 आणि 30 दिलेलं आहे. ऑब्जेक्ट आहे असाच इथं जर घेतला तर ब्लॉकचा वरचा टॉपचा कॉर्नर जो आहे, हा कॉर्नर तो कुठे अपेअर होतो, तर या पोझिशनला इथे अपेअर होतो. म्हणजे पहिल्यांदा सी शेप कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे हा पोर्शन. ओके, तर हे किती mm आहे, 50 mm. ते ऑलरेडी इथं आपण 50 mm घेतलेलं आहे. टेक द प्रोजेक्शन लाईन, आणि ह्याची विड्थ किती दिलेली आहे, विड्थ बघा साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, विड्थ किती mm दिलेली आहे, 30. तिकडून 30 mm घेतलेले आहे. आणि इथून बघा हे 10 mm दिलेलं आहे, हे 10 mm आहे. हे देखील सिमेट्रिकल 10 mm च कन्सिडर करायचं. हे 10 mm आहे, हे 10 mm आणि हे 10 mm. कारण की इंटरनल कॅव्हिटी जी आहे ती रेडियस किती आहे, 15ची आहे. ही रेडियस 15ची, म्हणजे हे 30 mm आहे. मग राहिलेले किती mm असणार आहेत, 50 - 30, 20, 10 mm आणि 10 mm. म्हणून काय घेतलेलं आहे, इथून डायरेक्ट रेफरन्स घेतला त्याचा, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्या. व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्लॉक डायरेक्टली प्रिपेअर करता आला. आणि कॅव्हिटी जरी ती काय सर्क्युलर, हाफ सर्क्युलर कॅव्हिटी जरी असेल तरी आपल्याला काय दिसणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये रेक्टँगल दिसणार आहे. ओके, आणि रिमेनिंग पोर्शन, दॅट इज अ रिब, दॅट इज अ सपोर्टिव्ह पार्ट टू द बेस प्लेट अँड ब्लॉक, इट इज विजिबल. आता 10 mm थिकनेस तेवढंच टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे. ओके, सो 10 mm इथून काय करायचं, या बॅक एंड पासून, म्हणजे या कॉर्नर पासून तो कुठं आला, इथं आला, सी चा दुसरा कॉर्नर मिडललाच आहे ना, तर तिथून 10 mm वरती डिस्टन्स घ्यायचा आणि लाईन ड्रॉ करायचं. ओके, समजलं सगळ्यांना.
Yes, sir. Sir. हॅलो. हा, डायमेन्शन देखील द्यायचे आहेत त्याच्यामध्ये. तर रिमेनिंग व्ह्यू कुठला आहे, तर साइड व्ह्यू राहिलेला आहे. साइड व्ह्यू साठी काय करायचं आहे, एक्झॅक्टली सेंटर द 45 डिग्री लाईन, 45. ओके, 45 डिग्री लाईन ड्रॉ करायची. तर साइड व्ह्यू मध्ये कुठले दोन पॅरामीटर्स यूज होणार आहेत, साइड व्ह्यू मध्ये कुठले दोन पॅरामीटर्स लागणार आहेत. इकडून Height and आपण काय width. घेणार, हाईट. इकडून घेतो हे लक्षात ठेवा, साइड व्ह्यू इथे येतो ना, साइड व्ह्यू मध्ये इकडून हाईट घ्यायची आणि इकडून घेत असताना विड्थ. हाईट आणि विड्थ इथं लेंथचा काय संबंध येणार नाही. ओके, सो दोन्ही पॅरामीटर्स साठी काय करायचं, फेंट लाईन्स पहिल्यांदा हाईट मध्ये आणि त्याचबरोबर काय करायचं, विड्थ. टोटल हाईट किती आहे, हाईट 35 आणि 40 हा इथं ब्लॉक प्रिपेअर होणार, तेवढ्यामध्येच तुमचा काय असणार आहे, साइड व्ह्यू. ओके, आता ह्या ब्लॉक मध्ये एवढ्यामध्येच काय असणार आहे, सो दिस इज द विड्थ हॅव्हिंग 40 mm आणि ही हाईट किती असणार आहे, 35 mm. ओके, तर याच्यामध्येच तुमचा साइड व्ह्यू असणार आहे. तर साइड व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे बघा, इकडून बघत असताना साइड व्ह्यू मध्ये काय काय दिसणार आहे. सो हॅचिंग केलेला पोर्शन, मी या ठिकाणी हॅच करतो त्याला, पेन्सिलने हॅचिंग केलेला पोर्शन, व्हाईट कलरचा पोर्शन जो आहे तो फक्त विजिबल असणार आहे. बेस प्लेटचा पोर्शन विजिबल असणार आहे. बेस प्लेट रेक्टँगल किती बाय कितीची दिसणार आहे इथं, 40, 25 बाय 25 प्लस 15 म्हणजे किती mm असणार आहे, 40. आणि हाईट किती असणार आहे त्याची, 10 mm असणार आहे, ती चेंज होणार नाही. इकडून बघत असताना इथं जरी कॉर्नरला त्याला फिलेट दिलेली जरी असेल तरी तो रेक्टँगलच दिसणार आहे. एखादा फिलेट दिलेला ऑब्जेक्ट समोर ठेवून बघा म्हणजे लक्षात येईल. टेबलचा कॉर्नर जर बघितला तर तो कॉर्नर कसा दिसणार आहे, रेक्टँगल, त्या ठिकाणी एजच दिसणार आहे अशी. हा काय झाला, टोटल 25 प्लस 15 आणि हाईट 10 mm, हाईट तशीच राहील त्याच्यामध्ये. नेक्स्ट, आता चेक करा याच्यामध्ये रिपची पोझिशन. आता तुम्हाला या ठिकाणी साइड व्ह्यू मध्ये थोडं कन्फ्युजन होत असेल, रिपची पोझिशन कुठे येणार. तर रिपची पोझिशन कशी येणार, इकडे लक्ष द्या, ते ड्रॉ करायचं थांबवा आणि इकडे लक्ष द्या. रिप आणि ब्लॉकची पोझिशन कशी फाइंड आउट करायची, तर इथं तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर टॉप व्ह्यू मधून काय करायचं, एक्झॅक्ट लोकेशनसाठी आता तुमचा ब्लॉक इथं येणार आहे, या पोझिशनला इथे येणार आहे, इथं गॅप असणार आहे, इकडे नसणार आहे, इकडच्या साईडला येणार आहे. तो कसा ओळखायचा, बॅक एंड इथून घेतला तर त्याचा बॅक एंड इथे येतो आणि फ्रंट एंड ब्लॉकचा कुठे अपेअर होणार आहे, तो इथपर्यंतच असणार आहे. म्हणजे या पोर्शनला इथं असणार आहे तुमचा ब्लॉक. ओके, तर पहिल्यांदा ब्लॉकची पोझिशन तुम्ही मार्किंग करून घ्या. हे टोटल किती आहे, ब्लॉक 30 आणि हाईट आपण इथून घेतली ही 25 mm. फ्रंट व्ह्यू मधून ब्लॉकची हाईट 25 mm आहे. मग इथं ब्लॉकची पोझिशन झाली, म्हणजे हा ब्लॉक इथं आला आणि रिप त्याच्यामध्येच आहे. रिपनी काय केले, त्यातला 10 mm इथे या ठिकाणी ऍड केलेला आहे. रिपची पोझिशन बघा, चेक करा कशी येते. तर इथून पुन्हा रिप साठी तुम्ही जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करताय आणि प्रोजेक्शन लाईन इथून काय करताय, प्रोजेक्ट वरती करताय, तर रिपची पोझिशन कुठे येणार आहे, स्टार्ट कुठे झाले, फ्रंट व्ह्यू मध्ये स्टार्ट आणि एंड पोझिशन मिळते बघा, इथे स्टार्ट आणि एंड आहे रिप. तर या ठिकाणी रिप कुठं असणार आहे, तर या पोझिशनला असणार आहे. ओके, आता इथं एज या ठिकाणी तुम्ही ते तर सगळे पेन्सिलनेच ड्रॉ कराय, तुम्हाला समजण्यासाठी मी कलर पेन यूज केलाय. ओके, हे झाले व्हिजिबल पार्ट झाले. इनव्हिजिबल काय असणार आहे याच्यामध्ये, कॅव्हिटी आणि होल हे दोन्ही साइड व्ह्यू मधून दिसणार नाहीयेत, कारण इथं हा ब्लॉक मध्ये इकडून हा फक्त ब्लॉकच दिसणार, रेक्टँग्युलर ब्लॉक, आणि होल जो आहे तो प्लेटला होल आहे. हे दोन्ही इनव्हिजिबल आहेत. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, परत पहिल्यांदा होलसाठी आपण होलसाठी प्रोसिजर काय करतो, टेक अ सेंटर लाईन, सेंटर लाईन पहिल्यांदा प्रोजेक्ट करून घ्या. फेंट प्लेटसाठी, प्लेटला होल आहे ना, ते एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला त्याला 90 डिग्री रोटेट केल्यानंतर सेंटर पॉईंट मिळाला. सेंटर पॉईंटच्या दोन्ही
mm अँड होल व्हर्टिकली आहे. आता किती mm वरती डॉटेड लाईन येणार आहे दोन्ही साइड वरती? 7.5. 7.5. हॅलो रोहित. Yes, sir. Hello. हॅलो. Yes, sir. सोफिया आवाज येतो का व्यवस्थित? क्लिअर येतो का आवाज? Yes, sir. अरे मग रिप्लाय द्या ना कोणतरी. मला कसं कळणार तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही ते? आता काय राहिलेलं आहे याच्यामध्ये? कॅव्हिटी राहिलेली आहे. कॅव्हिटी साइड व्ह्यू मधून इथं दिसत नाहीये. ओके, त्याची डेप्थ किती mm असणार आहे? डेप्थ 15 mm असणार आहे. टॉप एंड पासून 15 mm. टॉप एंड पासून 15 mm. त्याचा रेफरन्स कुठून घ्यायचा? फ्रंट व्ह्यू मधून घ्यायचा. डेप्थ साठी ड्रॉ द फेंट लाईन आणि फ्रंट एंड पासून इकडून या फ्रंट एंड पासून आतपर्यंत कॅव्हिटी किती mm असणार आहे ती? ओके, हे किती mm असणार आहे आतमध्ये? टोटल 10 mm मायनस करा 20 mm असणार आहे. ओके, तर ती ओव्हरलॅप होते. फक्त डॉटेड लाईन इथंच फक्त येणार आहे. समजलं का सगळ्यांना? सर पुन्हा एकदा सांगा. बेस प्लेट, पहिल्यांदा बेस प्लेटचे प्रोजेक्शन घेऊन बेस प्लेट कम्प्लीट केली का? त्याच्यामध्ये होल जो असणार आहे तो होल कुठे अपेअर होतो? या एंड पासून 25 mm इकडून हा व्ह्यू इथं आहे असं घ्यायचं. इकडं हा घेत असताना हा कॉर्नर कुठे अपेअर होणार आहे? इथं अपेअर होणार आहे हा कॉर्नर. ओके, तिथून 25 mm वरती काय करायचं? व्हर्टिकल सेंटर लाईन. होल इट इज नॉट विजिबल इन बेस प्लेट, सो टेक 7.5 फॉर वन साइड, 7.5 फॉर अदर साइड अँड ड्रॉ द डॉटेड लाईन. ओके, बेस प्लेट कम्प्लीट झाला. नेक्स्ट ब्लॉक. ब्लॉक हॅव्हिंग द डायमेन्शन बेस प्लेट वर पासून तो किती mm वरती आहे? 25. सो टेक 25 mm. टेक द रेफरन्स फ्रॉम फ्रंट साइड. So this is the block will be appears here 25 by height, 25 height and total 30 mm. हे total 30 mm आहे. ओके, नेक्स्ट इंटरनल कॅव्हिटी इट इज नॉट विजिबल इन द ब्लॉक. आता ही कॅव्हिटी इनविजिबल आहे. ती किती mm डेप्थला आहे? 15 mm. टॉप एंड पासून 15. इथून 15 mm वरती काय घेतला? हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे. आणि आतमध्ये डेप्थ किती असणार आहे? ही टोटल किती विड्थ आहे याची? 30 mm आहे. 30 मधून 10 पाठीमागचे मायनस केले. इथं नाही आहे ना कॅव्हिटी, इथंपर्यंतच आहे. 30 मधून हे किती राहिलेलं आहे? 20. कारण हे 10 mm मायनस केले तर हे 20 mm. फ्रॉम 20 mm पर्यंत डॉटेड लाईन आली. आणि इथं काय झालं? व्हर्टिकलची डॉटेड लाईन कॅव्हिटीची येणार होती ती ओव्हरलॅप पुढे. आता रिपची थिकनेस किती mm आहे? 10 mm. एंड पासून आहे इथून 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 घेतलेली आहे 10 mm साठी ब्लॉक दिसणार. समज हॅलो. Yes, sir.
कम्प्लीट झालं का? समजलं का सगळ्यांना आन्सर? येस सर. ओके. This is the front view of an object, top view, and left hand side view, LHSV. So this is the final answer. Next problem घेऊया का? Yes, sir. हा बघा, डायमेन्शन ते सगळे दिले का? प्रत्येक व्ह्यू मध्ये 3-4 डायमेन्शन पाहिजेत. मिनिमम 3 तरी डायमेन्शन द्या प्रत्येक व्ह्यू मध्ये, जेवढे पॉसिबल होतील तेवढे. इथं आहेत तसेच पाहिजेत असं काही नाहीये. अप्रॉक्सिमेट एक्सटेन्शन लाईन्स फेंट ड्रॉ करायचे आहेत. हे जे लाईन्स ड्रॉ करताय ह्या थिक लाईन ड्रॉ करायच्या आहेत. हे ज्या लाईन्स ड्रॉ करताय ह्या थिन लाईन्स म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. ह्या एक्सटेन्शन लाईन थिन पाहिजेत. ऍरो सॉलिडच पाहिजेत. डायमीटरचा सिम्बॉल पाहिजे. डायमेन्शन व्यवस्थित अलाइन डायमेन्शन द्यायचे. ओके. आणि कोणाला काही शंका नाही ना या प्रॉब्लेम मध्ये? सर फ्रंट व्ह्यू मध्ये स्लॉट कसे जरा हे केलं ते सांगा. कुठला? इनविजिबल. हा काय? हा येस. हा फ्रंट व्ह्यू मध्ये आता हा बघा, या ठिकाणी सेंटर लाईन किती mm वरती दिलेली आहे? 75 mm वरती. ओके. हे इथून किती mm आहे? 75 mm आहे. मग सेंटर लाईन आणि याला होल कसा आहे? प्लेटला व्हर्टिकल होल आहे. तो ऑब्जेक्ट मध्ये कसा अपिअर होतो हे बघायचं. व्हर्टिकल होल आहे. व्हर्टिकल होलचा या ठिकाणी डायमीटर किती दिलेला आहे? 15 mm दिलेला आहे. सो सेंटर लाईन पासून काय करायचं? याचं डायमीटर एंड पासून, होलचं डायमीटर आपल्याला इकडूनच दिसणार ना. तर सेंटर लाईन पासून काय केलेलं आहे? तर 7.5 आणि 7.5 वरती डॉटेड लाईन्स घेतलेले आहेत. टोटल डायमीटर किती झाला त्याचा? 15 झाला. इथं डायमीटर किती दिलाय? 15 दिलेला आहे. म्हणजे 2D व्ह्यू मध्ये देखील आपल्याला काय व्हायला पाहिजे, काय कळायला पाहिजे की क्लिअर तो डायमीटर कितीचा आहे? 15चा आहे हे समजायला पाहिजे. जर स्केल यूज करून जर बघितलं, सेंटर लाईन पासून दोन्ही साईडला हे डिस्टन्स दोन्ही मधलं मेजर केल्यानंतर आपल्याला डायमीटर होल कितीचा कळायला पाहिजे? 15चा आहे हे समजायला पाहिजे. ओके, लक्षात आलं? येस सर. ओके. आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो सेम त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. बघा, आहे का? सेम तसाच प्रॉब्लेम आहे. याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हा प्रॉब्लेम तुम्ही आज सॉल्व्ह करून काय करायचं? टीचमेंट वरती अपलोड करायचं. जे मेंबर प्रेझेंट आहेत, म्हणजे मला समजेल की तुम्हाला ऑर्थोग्राफी किती समजलेलं आहे. बरोबर डायरेक्शन अपोजिट घेतलेली आहे. क्वेश्चन दिसतोय का सगळ्यांना? हॅलो, स्क्रीनशॉट घेतला का? सर डायमेन्शन Hello. क्लिअर दिसत. आता दिसतं Blur क्लिअर? दिसतंय. तुम्हाला याचं हे वर्ड फाईल पाठवलेली आहे. ज्यावेळी लेक्चर ऑर्थोग्राफिक चालू केलं ना, वर्ड फाईल पाठवलेली आहे. दिसतात का डायमेन्शन क्लिअर? नो सर. आता बघा, बघूया. दिसते का? मी इमेज याची फोटो काढून तुम्हाला काय करतो? शेअर करतो. ओके. हा सर. हा सर ते लेक्चर झाल्यानंतर शेअर करतो. हा प्रॉब्लेम काय ते एकदा परत दाखवा की सर. मगाचा प्रॉब्लेम काय? ओके सर. हा त्याच्यामध्ये आता हा प्रॉब्लेम आपण आज म्हणजे
याचे डायमेन्शन फक्त समजून घेऊया. लेंथ, हाईट, विड्थ. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण हा कंटिन्यू करूया. याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये काय एन डायरेक्शन दिलेलं आहे. युझिंग एन डायरेक्शन कम्प्लीट द फ्रंट व्ह्यू ऑफ ऑब्जेक्ट, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. थोडा आता क्रिटिकल आहे. आता घेतले ते थोडे सिम्पल होते. थोडा आता क्रिटिकलनेस वाढवायचा. पुढच्या 4 लेक्चर मध्ये 4-5 प्रॉब्लेम होतील किंवा 4 प्रॉब्लेम होतील. थोडेसे काय असणार आहेत, डिफिकल्ट असणार आहेत. त्यामुळे प्रेझेंट राहा, अब्सेंट राहू नका. आता याच्यामध्ये लेंथ कॅल्क्युलेट करून सांगा मला. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट? हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, सर ते लेंथ clear दिसत कॅल्क्युलेट करून. नाही. एक मिनिट. आता दिसतंय का क्लिअर? हॅलो, इमेज क्लिअर दिसते का आता सगळ्यांना? नो सर. आता दिसते का? सर ते डायमेन्शन्स दिसत. एक मिनिट. आता चेक करा, दिसते का इमेज व्यवस्थित? डायमेन्शन दिसतात का व्यवस्थित आता? सचिन, ओमकार, ब्लर दिसाले सर. बरं ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मी काय करतो, याची लेंथ वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवा. हा प्रॉब्लेम वर्ड फाईल शेअर केलेली आहे तुमच्या बरोबर. या ऑब्जेक्ट तरी दिसतोय का व्यवस्थित? हो सर. येस. हा हा, ह्याचे लेंथ, हाईट, विड्थ कॅल्क्युलेट. इथून पुढचे जे 4-5 प्रॉब्लेम आहेत त्याचे लेंथ, हाईट, विड्थ कॅल्क्युलेट करून ठेवा आणि मला सांगायची कशी कॅल्क्युलेट केली. आता डायमेन्शन थोडे लहान झालेत. मी ह्याची इमेज अनेकदा काय करतो, प्रिंट काढून घेतो आणि मग पुढच्या लेक्चरला आपण हा प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. येस सर. हा, आणि आज एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काय करायचं, टीचमेंट वरती अपलोड करायचा आहे तो. ओके, येस सर. क्लास एंड करूया का इथं? येस सर. हो.